शरद पवार यांच्या राष्ट्रवादीला 7 जागा हव्यात। ही एक मोठी बातमी आहे। काँग्रेस, शिवसेना आणि उद्धव बाळासाहेब ठाकरे या पक्षाकडे आई बाबा होण्याचे स्वप्न अजून पूर्ण झाले नाहीत का? आई बाबा होण्याचे तुमचे स्वप्न पूर्ण करा अपोलो फर्टिलिटीद्वारे। मोफत सल्ल्यांसाठी कॉल करा 9953959370। सध्या प्रस्ताव दिल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। घाटकोपर पूर्व असेल, कुर्ला, वर्सोवा या जागांवरती पवार गटानं आता आपला दावा सांगितलेला आहे अशी सूत्रांची माहिती आहे। जोगेश्वरी, दहिसर, अणुशक्ती नगर, मलबार हिल या जागांवर देखील शरद पवार यांच्या पक्षानं दावा सांगितलेला आहे। घाटकोपर पूर्वमधून राखी जाधव, कुर्ल्यामधून माजी आमदार मिलिंद कांबळे हे लढणार का असा सुद्धा सवाल विचारला जातोय। वर्सोव्यामधून नरेंद्र वर्मा, जोगेश्वरीमधून अजितराव राणे यांना उमेदवारी दिली जाण्याची शक्यता आहे। दहिसरमधून मनीष दुबे तर अणुशक्तीनगरमधून सुहेल सुभेदार यांना सुद्धा उमेदवारीची शक्यता आहे। मलबार हिलमधून क्लाइड क्रास्ट्रो यांना हे लढण्यास इच्छुक असल्याची माहिती सूत्रांनी दिलेली आहे। निलेश बुधावले याची अपडेट आपल्याला देतील। निलेश, 7 जागांवरती शरद पवार यांच्या पक्षाने सध्या दावा सांगितलेला आहे। इच्छुकांची नावं सुद्धा समोर आलेली आहे। काय नेमकं राजकारण सुरू आहे जागा वाटपाच्या या वाटाघाटीवरून? अमोल, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाला मागच्या विधानसभेला आपण पाहिली तर एक विधानसभेची जागा केवळ या ठिकाणी आमदार असल्याचं आपल्याला पाहायला मिळालं होतं। आता त्यांना आपल्या संख्येमध्ये वाढ करायची, जास्तीत जास्त आमदार मुंबईमध्ये निवडून आणायचे आणि त्यासाठी महाविकास आघाडीमध्ये आपला देखील कुठेतरी एक वाटा असावा या अनुषंगानं राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षानं 7 जागा विधानसभेसाठी मागितल्याची विश्वसनीय सूत्रांना माहिती दिली आहे। यामध्ये घाटकोपर पूर्व, कुर्ला, वर्सोवा, जोगेश्वरी, दहिसर, अणुशक्तीनगर, मलबार हिल या विधानसभा मतदारसंघांचा यामध्ये समावेश होतोय। सूत्रांच्या माहितीनुसार आज जी 4 वाजता ट्रायडंट इथं महाविकास आघाडीची बैठक पार पडणार आहे। या बैठकीमध्ये पुन्हा एकदा या विषयाच्या अनुषंगानं चर्चा होईल। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने केवळ विधानसभा मतदारसंघच नाही तर उमेदवार देखील कोण असतील हे देखील या ठिकाणी नमूद केल्याचं आपल्याला पाहायला मिळते। यामध्ये प्रामुख्यानं मुंबईचे अध्यक्ष असणाऱ्या राखी जाधव, माजी आमदार मिलिंद कांबळे कुर्लामधून इच्छुक आहेत। नरेंद्र वर्मा राष्ट्रीय अध्यक्ष वर्सोवामधून, जोगेश्वरून अजितराव राणे, दहिसर म्हणून हिंदी भाषिक असणारे मनीष दुबे आणि अणुशक्तीनगर विधानसभा मतदारसंघातून सुहेल सुभेदार, मलबार हिल मधून राष्ट्रीय प्रवक्ते क्लाइड क्रास्ट्रो अशी नावं देखील काढल्याची माहिती मिळते। प्रामुख्याने आजच्या बैठकीत ही चर्चा होईल। राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या वाट्याला नेमके किती जागा सुटतील हे देखील लवकरच आपल्याला स्पष्ट होताना पाहायला मिळेल। निलेश, धन्यवाद दिलेल्या या संपूर्ण माहितीबद्दल। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।